अरे बघा मंडळी, बघा चिकन आज किती आणलंय. आज मस्त तंदुरी चिकनचं बेत आहे आणि फर्स्ट टाइम मी ट्राय करून बघणार आहे घरी तंदुरी चिकन. त्याच्यासाठी बघा एवढी तयारी चालली आहे. अमृताची दही आणि तिथं मसाला आहे तंदुरीचा. का निघाला तो दाखव जरा. तर आम्ही सुहानाचा बघा हा मसाला आणला आहे, बार्बिक्यू मसाला. सो आम्ही यूज करणार आहे तंदुरीसाठी. हे बघा हे मस्त एकदम तंदुरी चित्र दाखवले. आपण सुद्धा अशीच तंदुरी होणार आहे कधी ट्राय करणार आहे. बघूया चला पुढे. तर अमृता इथं आता दह्याचा डब्बा खोलत नाही, 2 खोललेत कसे तरी. दह्याचा डब्बा खोलत नाही कारण तिच्या हाताला ऑलरेडी दही आहे. हे बघ इथं दही काढून घेतलंय तिने. हे काय करतेस, गाळून घेतेस काय? पाणी जरासं त्यातलं काढलं. अच्छा. खरं तर ते हे करायला लागतं, त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायला लागतं. अच्छा. पण आता तेवढा वेळ नाहीये. बरं. चला आपण जरा पुढची तयारी करून घेऊया. हे बघा एवढं चिकन असे मोठे मोठे जरा पीस ठेवलेत चिकनचे. जे मोठे मोठे पीस आहेत ना त्याचं तंदुरी होणार आहे आणि बाकीचं आहे ना त्याचं चिकन म्हणजे सुक्कं चिकन वगैरे कालवण वगैरे काहीतरी बनवणार आहे अमृता. बट हे असे मोठे मोठे पीस आहेत ना त्याची तंदुरी बनवली. हे बघा. तर चला पुढची प्रोसेस आपण बघून घेऊ. हे बघा हे तंदुरी चिकनचं आता तयारी सुरू झालेली आहे आणि बघा अमृता आहे ना त्याच्यावरती असे कट्स मारून घेते बारीक बारीक, जेणेकरून ते ना जेव्हा आपण फ्राय करणार किंवा शिजवणार तेव्हा ते एकदम आतपर्यंत शिजेल आणि चांगला मसालासुद्धा मुरेल त्याच्यामध्ये. बघा हा बघा दह्यामध्ये बार्बिक्यू मसाला मिक्स केलाय, तंदुरी चिकन मसाला मिक्स केलाय बघा असं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची वगैरे सगळं असतं. काश्मीरी हे काय लाल कलर पण आहे. काहीच टाकायची गरज नाही. मसाले बिसाले सगळं आहे. मस्त कलर ते बघा ना, बघूनच एकदम भारी वाटतंय. ते बघू आता जेव्हा चिकनला लागेल ना आणि ते चिकन तयार होईल आपलं तेव्हा नक्की त्याची टेस्ट आपल्याला समजेल की नक्की तंदुरी चिकनसारखं झालं आहे का नाही ते. आता याच्यामध्ये ना बेसनसुद्धा थोडंसं यूज केलं आहे. 2 चमचे पकडा, 2 चमचे बेसनसुद्धा मिक्स केलं आहे चांगलं त्याला टेक्स्चर येण्यासाठी आणि घट्ट होण्यासाठी. झाले बऱ्यापैकी घट्ट झाले. सो तुम्ही सुद्धा अशीच प्रोसेस फॉलो करून एकदा नक्की ट्राय करून बघू शकता घरी की तंदुरी चिकन घरी बनवता येतं का हॉटेलसारखं. सो आता पुढची प्रोसेस आपण करून घ्यायची. आता झालंय बऱ्यापैकी घट्ट झालं. आता चिकन हे चिकनला ऑलरेडी कट्स दिलेले आहेत म्हणजे आजपर्यंत लागेल सगळं टाकायचं याच्यात. आणि मस्त की मॅरिनेट करून घ्यायचं. आणि किती वेळ ठेवायचं आहे मॅरिनेट करून? जितकं जास्त वेळ ठेवता तरी चालतं, पण जास्त टाइम नसेल तरी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं. पण मॅरिनेट करताना एकदम व्यवस्थित करायचं. जे कट्स मारले ना त्याच्यात पण थोडा मसाला गेला पाहिजे. नुसतंच आपलं मसाल्यामध्ये बुडवून ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवलं ना की हा मसाला सेट होईल त्याच्यावरती चांगला. मॅरिनेट करून झालंय. असं मस्त सगळ्या पीसला असं आतपर्यंत लावायचं मॅरिनेट करताना, असं मॅरिनेशन करताना. आणि मग हे असंच मी ठेवून देते आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये. ती बघा अशा प्रकारे पुढची प्रोसेस आहे. मॅरिनेट करून आता अर्धा तास झाला आहे. तर इथे कुकरमध्ये पण अमृताने ठेवले. हो, अर्धा तासासाठी एकदम लो फ्लेमवरती कुकरमध्ये ठेवलेलं ते. अच्छा. डब्यामध्ये कुकरमध्ये. आणि नंतर मी थोडं तव्यावरती फ्राय केलं. तव्यावरती थोडंसं फ्राय केलं आणि मग त्याच्यानंतर असं गॅसवरती मस्त टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे बघा त्याला प्रॉपर तंदुरीसारखं. हे बघा एकदम मस्त वाटतं बघा तंदुरी चिकन. अजून भरपूर सारं व्हायचं आहे. तुम्हाला दाखवणच नक्की. एकदा सगळं रेडी झालं ना की तुम्हाला नक्की दाखवेन.
तर बघा मंडळी, अशा प्रकारे तंदुरी चिकन एकदम मस्त भारीवाला तयार आहे. पहिल्यांदा ट्राय केलं आहे आणि आता हे तुम्हाला थोडंसं तोडून दाखवतो. बघा आतमध्ये कसं मस्त शिजलं आहे बघा. हे बघा, सो एकदम भारी झालं आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, जसं अमृताने बनवलं तसं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा.